ब्रँड खरोखर जर आपण बघायला गेलो ना, तर एकतर ट्रान्झॅक्शन करताना जर तुम्हाला जो कम्फर्ट मिळतो, जे तुम्हाला Amazonवर मिळतं किंवा अनेक वेबसाईट्सवर मिळतं, म्हणजे द ट्रान्झॅक्शन इज सो स्मूथ की तुम्ही ॲडिक्ट होऊन जाता त्या प्लॅटफॉर्म बरोबर. त्याच प्रकारे प्रोडक्ट घेतल्यानंतर प्रोडक्ट वापरताना जर तुम्हाला काय त्रास झाला आणि जर तुम्ही सर्व्हिससाठी अवलंबून राहिलात त्या ब्रँडच्या बॅक ऑफिसवर आणि जर त्यांनी तुम्हाला चांगली सर्व्हिस दिली, बनवलेले प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही विकत घेणार. फॉर एक्झाम्पल ॲपल, म्हणजे कॅन यू इमॅजिन, पूर्ण दुनिया ॲपल त्यांना एक दिवस भिकारी बनवते. जेव्हा ते नवीन प्रोडक्ट लॉन्च करतात ना, श्रीमंत लोक 24 तास त्यांच्या लाईन मध्ये उभे राहतात, जसे की त्या लोकांनी नोकरीचं ऍप्लिकेशन केलेलं आहे. तर त्या ब्रँडची ऍप्लिकेशन किती असतात, म्हणजे जर 1000 घरं असतात तर 25 लाख 50 लाख लोक अप्लाय करतात. तर ते काय आहे, सरकारचं ब्रँड. सरकार देते म्हणजे टायटलचा प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, क्वालिटी पुढे मागे असते पण प्राइसिंग पण तशी असते. आता ती क्वालिटी पण सुधारलेली आहे. आज म्हाडाची क्वालिटी इज ॲज गुड ॲज अ प्रायव्हेट डेव्हलपरची क्वालिटी. आणि सर्वप्रथम म्हणजे त्यांना क्लिअर टायटल सामग्री तरी मिळते, क्लिअर टायटल प्रॉपर्टी वास्तू तरी मिळते. तर दॅट इज नथिंग बट अ ब्रँड. जिथे पण सप्लाय पेक्षा डिमांड जास्ती असतो ना, नेहमी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, सप्लाय पेक्षा जेव्हा डिमांड जास्ती असतो ना, म्हणजे आपण ज्या वस्तूला विकत घ्यायचा प्रयत्न करतोय दॅट इज अ सॉलिड